क्रमांक दुसरा आणि मॅच क्रमांक दुसरी आपल्या समोर रंगली जाईल। श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहिरे वर्सेस शिवरुद्र फायटर्स धामवडे असा सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। टॉस जिंकला धामवडे टीम कॅप्टनने आणि निर्णय घेतला की आम्ही फील्डिंग करू। यस नेक्स्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच मयूर पन्हाळकर ठरलाय, पण अक्षय मोरे या खेळाडूने देखील खूप चांगली 15 धावांची कामगिरी केली आणि ते डेडिकेट केलं जाईल मयूर पन्हाळकरच्या माध्यमातून अक्षय मोरे यांच्यासाठी आणि तो ठरला ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच। वेल प्लेड अक्षय मोरे अँड मयूर पन्हाळकर आणि मॅन ऑफ द मॅच गोज टू मयूर पन्हाळकरला ही मॅन ऑफ द मॅच होतं, पण ते आज आपल्या टीम मेंबर्स अक्षय मोरे यांना समर्पित करतोय। खऱ्या अर्थानं ह्या गोष्टी फार महत्त्वाचं असतं। जरी आपल्याला पारितोषिक मिळालं तरी देखील आपल्या सहकार्याने जे या स्पर्धेसाठी या मॅचसाठी कॉन्ट्रीब्युशन दिलं त्याला देखील सन्मान देणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि ही संघभावना असणे गरजेचं आहे। हा सांघिक खेळ म्हणूनच म्हटलं जातं क्रिकेटचा खेळ आणि आज या संघभावनेने मयूर पन्हाळकरचं मॅन ऑफ द मॅच समर्पित केलं जाईल अक्षय मोरेला आणि मान्यवरांची शुभेच्छा दिल्या जाईल। मॅन ऑफ द मॅचची आपण ही ब्रँडेड टी शर्ट्स आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जात आहे। आमच्या समेत आयुष पाटील स्कोररच्या भूमिकेत आहेत। ओमसाई MTC ची संपूर्ण टीम पाहायला मिळते स्क्रीनवर। आपण सगळेच मान्यवर ज्यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळते या स्पर्धेच्या निमित्तानं आणि सगळ्याच मान्यवरांच्याच माध्यमातून जर पाहिलं तर या मंचाची शोभा वाढली। आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत केलं जाते। अगदी आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम आणि तुम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध करण्याचं काम रोशन म्हात्रे यांच्या माध्यमातून सातत्याने केलं जातं। एक डीजेच्या दुनियेतला एक नावाजलेलं नाव आहे आणि आज त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळते। जाऊया मैदानाच्या आतमध्ये, मॅचला होते सुरुवात। पहिली ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर राजू पवार आणि तुषार आणि अक्षय अशी जोडी पाहायला मिळते। तुषार शिवमारे आणि अक्षय पाटील अशी जोडी पाहायला मिळते। पहिला ओव्हर येथे प्रगतीपत्र असताना राजू पवार गोलंदाजी ट्रॅकवर आहे। पॉवर प्लेचे पहिले षटक, पहिला बॉल या मॅचचा। बॅकफुटला येऊन स्टेअर करण्याचा प्रयत्न केला होता पण फुटवर्क इतकं चांगलं नव्हतं। पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय। बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही। डॉट बॉलची सांगता होते। खूप चांगला बॉल राजू पवारच्या माध्यमातून। अगदी कमी रनअपचा गोलंदाज आहे तर देखील चांगल्या अँगलने गोलंदाजी करतोय। येथे देखील चेंडू वळवला, बॅकफुटला येऊन खूप चांगला स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषे पलीकडे। फलंदाज तुषार शिवमारेच्या बॅट मधून येतोय या इनिंगचा पहिला क्रॅकिंग चौकार। रुपेश पाटील सरांना ऐकलत, त्यानंतर उमेश म्हात्रे सर, त्याचबरोबर आणखीन एक समालोचक आमच्या सोबत आहेत। त्याच दरम्यान थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू फरार होईल, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे। लगातारच्या 2 बॉलवर 2 येतील। तुषारच्या बॅट मधून चौकार, 4 धावा। रुपेश पाटील सर असतील, उमेश म्हात्रे सर असतील, निखिल ठोंबरे असतील, DD असतील, अशा सगळ्याच समालोचकांची मांदियाळी पाहायला मिळते आणि त्या सगळ्यांच्या समेत मी विघ्नेश पडू आपल्या समोर रुजू होतोय। पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते, कट केलाय, चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये, लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे। लगातारच्या 3 बॉलवर 3 क्रॅकिंग चौकार। एक बॉलवर प्रहार केला जातो आणि तुषार शिवमारेचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय। बघा या गोलंदाजाकडे व्हेरिएशन आहे। राजू पवार चांगली गोलंदाजी करतोय पण त्या चांगल्या चेंडूवर देखील
अप्रतिम असे फटके लगवण्यामध्ये तुषार यशस्वी झालाय। पहिला बॉल जर पाहिला तर कव्हर रेझर मध्ये, त्यानंतर थर्ड मॅन रेझर मध्ये आणि आता स्क्वेअर कट बॅकफुट पॉइंट रेझर मध्ये चौकार आला। 3 बॉल मध्ये 3 चौकार लगवले गेलेत। आपण पाहू शकाल मयूर पन्हाळकर आणि अक्षय मोरे हे खेळाडू ठरलेत। सामनावीर म्हणजेच मयूर पन्हाळकर हा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, पण तो समर्पित केले जाईल आपल्या टीम मेंबर्सला अक्षय मोरेला, आणि ते प्रदान करत असताना मान्यवर विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते दिला जाईल मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी। व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय। टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे। आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। 4 बॉलचा खेळ संपलाय। स्क्रीनवर पाहू शकाल मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच। आज जे काही स्पोर्ट्समनशिप दाखवली आहे, इथे बॅटची इनर एज, चेंडू जातोय फाईन मध्ये, सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जात नाही, डॉट बॉलची सांगता होते। 5 बॉलचा खेळ संपलाय। टीमची धावसंख्या 13 या आकड्यावर, 13 लॉस ऑफ नन। बॅटिंग करत असताना टीम आपण पाहू शकाल विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहरे, विकास अण्णा पाटील आज मंचावर आहेत। खोलबट टप्प्याचा चेंडू आहे, प्लेड ऑन, फलंदाज बाद होत असताना पहिल्या विकेटचं पतन। शेवटच्या बॉलवर इथे मात्र विकेट प्राप्त होतीये। फलंदाज तुषारला परतावा लागेल। राजू पवार संपलं गेलंय। 13 धावा, 1 गडी बाद। प्लेड ऑन पाहू शकाल डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये पहिल्याच बॉलवर अक्षय पाटीलच्या बॅट मधून येतोय लाजवाब चौकार। कोळी समाजाची आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई एकविरा देवीला नतमस्तक होऊन पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेने। टीमची धावसंख्या 17-17, 1 गडी बाद। मोहिरी टीम बॅटिंग करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर अजित चिंचोळकर आला आणि बॅटवर मैदानामध्ये हर्ष पवार आला। 1 गडी बाद, 17 धावा। पहिल्याच बॉलवर खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला। इथे देखील आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असताना पडल्यानंतर उजळी घेतली। बॉल आणि बॅटचं कुठलंही कनेक्शन नाहीये, डॉट बॉलची सांगता होतीये। कमबॅक करावं लागेल, वापसी करावं लागेल। बॅटिंग करत असताना प्रत्येक बॅट्समन इथे हावी ठरतोय। तुषारने चांगली सुरुवात करून दिली, त्यानंतर अक्षय पाटीलच्या बॅटमधून चौकार आला। हर्ष पवार देखील पाहायला मिळते। इथे देखील अकोटप्पाचा बॉल कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चूक होणार नाही। परतावा लागेल फलंदाज अक्षय पाटीलला। दुसरा धक्का लागतोय हरिदास पाटील कडून।
खूप चांगला झेल पकडला जातोय आणि फलंदाज होईल बाद. फलंदाज स्ट्रोक आहे पण डीप मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळते. खूप चांगले क्षेत्ररक्षण केलं जात आहे. बॅकअप पाहायला मिळते राजू पवारच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर 18. लॉस ऑफ 2 विकेट. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली आहे. धावा कराव्या लागतील. काल 80-85 धावा पाहायला मिळाल्या, 70-72 पाहायला मिळाल्या आणि काल 39-38 धावा देखील जवळजवळ चेस होताना पाहायला मिळाला. इथे फिंगर रोल केले. खूप चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी कमी गतीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडूने उसळी घेतली. डॉट बॉलची सांगता होती. या ओव्हरमध्ये कुठेतरी कमबॅक केलंय. आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 5 धावा खर्च केलेत 5 बॉलमध्ये आणि 1 गडी बाद करण्यामध्ये अजित चिंचोळकर यशस्वी झालाय. कालच्या दिवसात 56 धावांची एक झंझावत केली आपल्या टीमसाठी. यावेळी ऑन साइड लावून ड्राय. आणखीन एक विकेटचं पतन होईल का? यस, कॅच होईल. ड्रॉप. इथे मात्र सिंगल जरूर मिळेल. षटक क्रमांक संपले गेले. दुसरा 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 18 वर 2 गडी बाद, 19 वर 2 गडी बाद, तर 19 वर 3 गडी बाद होऊ शकले पण कॅच ड्रॉप झाली आहे. पण आता मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. उर्वरित 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी आहे. बघूया या 3 षटकामध्ये किती धावा मोहरे टीम उभारते त्याकडे पाहिलं जाईल. तोपर्यंत जाऊया डीजे मास्टरकडे. म्हणजेच सुपर वंडरफुल माइंड ब्लोईंग प्रीमियर लीग 2025 चा तुम्ही थरार अनुभवताय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. तळागाळाच्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म देणारी स्पर्धा. अगदी ज्याने क्रिकेटची नुकतीच सुरुवात केली त्यांना एक उभारणी देणारी स्पर्धा. प्रत्येक खेळाडूच्या आशा आकांक्षा पूर्ण करणारी स्पर्धा आणि प्रत्येक खेळाडूला एक मोठ्या व्यासपीठावर उभं करणारी स्पर्धा म्हणजेच SWMPL सुपर वंडरफुल माइंड ब्लोईंग प्रीमियर लीगचा ठरा तुम्ही अनुभवताय. 2 ओव्हरचा केस संपला. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 19. षटक क्रमांक 3 हरिदास पाटील. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. फ्लाइट चेंडू पाहायला मिळाला. लाईन मिस केली. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. धावांवर लगाम लावावा लागेल पण मोहेरे टीमला गरज आहे धावांची. 2 गडी बाद झालेत. अभिकडे क्षमता आहे, हर्षकडे क्षमता आहे. स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि स्वतःला सिद्ध केल्याशिवाय आपण प्रसिद्ध होत नाहीये. स्लॉक करण्याचा प्रयत्न करत असताना चेंडू जातोय स्क्वेअर लेग रीजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. एका धावाने टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर 21 या आकड्यावर 21 धावा दाखल कराव्या लागेल. षटक क्रमांक 3 अतिशय देखणी स्पर्धा. सगळ्यांचंच लक्ष वेधलंय. खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं आकर्षण जर म्हणावं तर या सगळ्या ट्रॉफीज आहेत. इथे मॅचची इनर एज अगदी डबल माइंडेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करत असतात. अगदी बॉल रीड करण्यात कुठेतरी अडचण येते. त्यामुळेच डॉट बॉलची सांगता होते. या ज्या ट्रॉफीज आहेत ना, या 4ही ट्रॉफी आलेल्या प्रत्येक संघ मालकाला ही मोहित करेल. ही ट्रॉफी आम्ही जिंकावी.
सध्याच्या घडीला क्रिस्टलचा जमाना आहे, पण या क्रिस्टलच्या जमान्यामध्ये अशा ट्रॉफी ज्या वेळेस येतात ना त्यावेळेस मंच भरलेला दिसतो. क्रिस्टलच्या ट्रॉफीची उंची फार नसते, पण ज्यावेळेस टीम विजय झाल्यानंतर मिरवणूक येते ना त्यावेळेस ज्या मोठ्या ट्रॉफी असतात ना त्या फार आकर्षित होतात आणि त्या आकर्षणाने दिसतात. आज या स्पर्धेच्या निमित्ताने ज्या ट्रॉफीज आहेत त्या ट्रॉफी खऱ्या अर्थानं ज्याने सिलेक्ट केल्या त्याचं कौतुक करावं लागेल. हे खूप चांगल्या पद्धतीचं सिलेक्शन आहे आणि आलेल्या प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघ मालकाला ही ट्रॉफी मोहित करेल त्यासाठी संघर्ष सुरू आहे. 10 संघ मालक आणि 10 आयकॉन खेळाडूंचा रणसंग्राम मैदानामध्ये रंगत असताना इथे देखील पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. या ओव्हरमध्ये आतापर्यंत हरिदासने इम्प्रेस केलाय. पहिल्या 4 बॉलमध्ये फक्त 3 धावा खर्च केले, 4 धावा खर्च केलेत. सुपर बॉलिंग. मोहरे टीमला गरज आहे धावांची. धावांसाठी धाव करावी लागते, संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल करावा लागतोय. फ्लाइटेड चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय आणि आणखीन एक विकेटचं पतन होत असताना अभिला परतावा लागेल. तिसरा धक्का लागतोय मोहरे टीमला. फलंदाज 23 वर 3 गडी बाद. तोंडाला पासून काळ मर्दानी करून चाळ नको धिंगांना घालूस वाळ हिंड काढीन ट्रॅक्टर वर तुझ्या तोंडाला पासून काळ करशील हिम्मत जाईल किंमत करशील. थँक्यू व्हेरी मच. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय सोमनाथ. खूप चांगली गोलंदाजी सुरू आहे हरिदासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा फ्लाइटेड चेंडू, पुन्हा एकदा चकवून गेलाय. काय गोलंदाजी सुरू आहे, अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे हरिदासच्या माध्यमातून. षटक क्रमांक संपले गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपला. या ओव्हरमध्ये हरिदासने फक्त 4 धावा खर्च केल्यात आणि 1 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर पाहिलं तर श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहरे टीमकडून 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 वर 3 गडी बाद. टीम अडचणीमध्ये आहे, टीम संकटामध्ये आहे. आता या 12 बॉलमध्ये जास्त धावा कराव्या लागतील. बघूया या 12 बॉलमध्ये किती धावा केल्या जातील आणि किती टार्गेट उभं केलं जाईल मोहरे टीमच्या माध्यमातून. तोपर्यंत जाऊया डीजे रोशन. थँक्यू. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण जर पाहिलं तर दुसरा सामना सुरू आहे. टीमची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 23 या आकड्यावर. 23 धावा. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावर लागलेत. षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय अंकुश जाधव. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. श्री विकास अण्णा पाटील मोहरे टीमला गरज आहे धावांची. 23 धावा पुरेशा नाही आहेत. 50-55 पर्यंत मजल मारावी लागेल. मागच्या मॅचमध्ये देखील अगदी धावांचा पाऊस पाहायला मिळाला. 57 धावा धावफलकावर लागल्या होत्या. जरी 40-45 पर्यंत मजल मारली तर नक्कीच मॅचमध्ये चुरस निर्माण होईल. त्यासाठी या उर्वरित 2 षटकामध्ये कमीत कमी 25-30 धावा कराव्या लागतील. मॅचला होते सुरुवात.
चला सामना स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. टायमर सेट झालाय आणि टायमर चालू आहे, लक्षात घ्या. पहिलाच बॉल शतकाचा वेध घेतलाय, स्ट्रगल करताना दिसतोय सध्याच्या घडीला मोहरे टीमचे प्रत्येक बॅटर सोमनाथ आणि हर्ष आपल्याला पाहायला मिळतील. धावा कुठेतरी थांबल्यात. चांगली सुरुवात करून दिली होती. पहिल्या 4 बॉलमध्ये 12 धावा झाल्या होत्या. तुषार शिवमारे यांनी खूप चांगली सुरुवात करून दिली होती. 3 लगातार चौकार लागले होते, पण त्यानंतर तुषार बाद झाल्यानंतर धावा कुठेतरी थांबल्या. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय, पण तर सिंगलवर समाधान मानावं लागेल. एकेरे धुळीचं क्रिकेट शांत क्रिकेट म्हणावं लागेल. स्वराज 32 शाळा क्रिकेट असोसिएशन, वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन आयोजित स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा मैदानामध्ये रंगत असताना 4थ्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथे देखील वेगवान चेंडू आहे. यशच्यांचा वेध, यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाजाला परतावा लागेल. अंकुशने अगदी विकेटचं पतन करत असताना फलंदाज बाद होतोय. हर्षच्या विकेटचं पतन, हर्ष बाद होतोय आणि 4था धक्का लागतोय टीम मोहरे टीमला. फलंदाज हर्ष बॅक टू द त्यांच्याशी चर्चा ज्यावेळी झाली होती त्यावेळेस देखील त्यांनी म्हटलं होतं की यंगस्टरने मेहनत करावी, सराव करावा. क्रिकेटमध्ये यश सहजासहजी मिळत नाही, त्यासाठी फार संघर्ष करावा लागतोय आणि या संघर्षाची तयारी तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. फटका चांगला आहे, समोरच्या दिशेने खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. आल्या आल्या फलंदाज अजित पाटीलच्या बॅटमधून षटकार आलाय. अजित पाटीलला या आत्तापर्यंत ठेवला कुठे होता असा सवाल केला जातोय प्रेक्षकांच्या माध्यमातून. आल्या आल्या एकदम खूप चांगला स्ट्रोक लगवला गेला. स्टँड अँड डिलिव्हरी, खूप चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने साईड स्क्रीनला अगदी चुंबन घेऊन षटकार लागवलाय. या इनिंगचा पहिला मोठा फटका, 6 धावा. येथे देखील पुन्हा एकदा ऑन ट्राय केलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडला जातोय. टीट फॉर टॅट, जसं जसं उत्तर घेतलं जात आहे आणि अजित पाटीलला परतावं लागेल. एक षटकार जरूर आला अजित पाटीलच्या माध्यमातून, त्यानंतर लगतच्या बॉलवर तो मात्र परतलाय. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 31 या आकड्यावर 5 गडी बाद 31 धावा. अशी खराब सुरुवात श्री विकास सन्ना पाटील स्पोर्ट्स मोहरे टीम कडून. खराब प्रदर्शन पाहायला मिळते. धावांसाठी धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं, पण या वेग वाढवत असताना मात्र प्रत्येक फलंदाज तंबूच्या दिशेने रवाना झालात. त्यामुळेच टीम बॅकफूटला गेली. चांगला खेळ करणं गरजेचं होतं. आजचा दिवस फार इम्पॉर्टंट असेल, कारण की प्रत्येक टीमसाठी जर उद्याच्या दिवशी तुम्हाला अगदी सुरळीत दिवस जाण्यासाठी तुम्हाला आजचा दिवस जिंकावा लागेल. पुन्हा एकदा चांगला बॉल पडल्यानंतर बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होती. षटक क्रमांक संपले गेले. 4 4 षटकांचा खेळ संपलाय. या ओव्हरमध्ये देखील कमी धावा आल्या, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि 2 गडी बाद करण्यात तो यशस्वी झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 31. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी विनंती करतोय की समृद्धी वॉरियर्स फुपेरे त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंत्रिखुर्द या दोन्ही टीमचे कॅप्टनला विनंती करतो की टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे मॅन्डेटरी असेल, बंधनकारक असेल, त्याची नोंद घ्या. कालचा दिवस कशा पद्धतीने गाजला. कालचा दिवस विजयदादा या गोलंदाजाने गाजवला. शिवतेज करंगोळी टीमकडून खेळत असताना 5 विकेट हॉल करण्याचा कारनामा केला. मेडन ओव्हर 5 विकेट हॉल. महेशने देखील काल शिवरुद्र फायटर्स टीमकडून आपण जर पाहिलं तर हॅट्रिक साधली. त्यानंतर मयूर पन्हाळकरचं अर्धशतक पाहिलं. 21 बॉलमध्ये 54 धावा. श्री कुसाईवाडी टीमकडून तो खेळला. महेश पवारने आपण जर पाहिलं तर 2 धावा 2 विकेट घेऊन मेडन ओव्हर हाताळली. कुसाईवाडी टीमकडून तो गोलंदाज ठरला. महादेवचं देखील अर्धशतक आपण पाहिलं. हॅट्रिक साधली गेली महादेवच्या माध्यमातून आणि अजित चिंचोळकरचं अर्धशतक.
हे देखील कालच्या दिवसातलं आकर्षण ठरलं. आणि त्याच दरम्यान पहिल्या बॉलवर शेवटच्या ओव्हरवर सोमनाथच्या बॅटमधून येतोय चौकार. 4 धावा मिळतील. 4 धावसंख्या जाऊन पोहोचते 35-35 या आकड्यावर. 45-50 मजल मारली तर नक्कीच मॅच म्हणजे मजा येईल. जर तुमच्याकडे चांगली गोलंदाजी आहे तर नक्कीच या धावा डिफेंड होऊ शकतील. काल 39 धावा डिफेंड झाल्या होत्या. आज देखील होऊ शकतील. ज्याप्रमाणे उमेश म्हात्रे सरांनी उल्लेख केला होता की क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुमच्याकडे एबिलिटी, तुमच्याकडे क्षमता, तुमच्याकडे मेहनत करण्याची जिद्द चिकाटी पाहिजे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. टीमची धावसंख्या 35-35 या आकड्यावर. षटक क्रमांक शेवटचं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज झालाय महेश भोसले. इनसाइड आउट खेळलाय. डाऊन द ग्राउंड चेंडू जाईल. पहिली धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांनी टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 37 या आकड्यावर. धावांचा वेग वाढवतोय सोमनाथ या मॅच मध्ये. आपल्या टीमसाठी धावा कराव्या लागतील. अकोटपाचा बॉल पुल केला जातोय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खूप चांगला झेल पकडला जातोय अमित पाटीलच्या माध्यमातून. आणखीन एक विकेटचं पतन. 6 गडी बाद 37 धावा. ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल टीम श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहरे टीमसाठी. आणि काल एक सामना गमावला, एक सामना जिंकलाय. त्यामुळे हा सामना जिंकणं फार महत्वाचं आहे. पण शिवरुद्र फायटर्स दामवडे टीमचा कालचा दिवस खूप चांगला झाला. दोन्ही सामने त्यांनी जिंकलीत. त्यामुळे दोन्ही या टीमकडे देखील कॉन्फिडन्स असेल आणि दबाव असेल मोहरे टीमवर. आणि तो दबाव स्पष्ट दिसतोय या मॅचमध्ये. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या 37 या आकड्यावर. न्यू बॅटर आर्यन आलाय. सोमनाथने चांगला खेळ केला आपल्या टीमसाठी. तो परतला. इथे चांगला बॉल पाहायला मिळतोय. लाईन पाहावी लागेल. अंपायर आमच्या दिशेने वळलीत. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. आणि टीमची धावसंख्या 38 या आकड्यावर. चला, अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी पुन्हा एकदा कॉल केला जातोय. मी विनंती करतोय समृद्धी वॉरियर्स पुपेरे आणि श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या टीमने रेडी राहायचं आहे टॉससाठी. दोन्ही कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल याची नोंद घ्या. चला, 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. 38 धावा धावफल करायला लागले. 6 गडी बाद. शेवटची ओव्हर प्रगतीपत्र असताना इथे देखील ऑफ स्टंपवर मारा. पुन्हा एकदा 30 लेन पाहायला मिळते आणि 30 चित्र पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. लगातारचे 2 व्हाईट बॉल. धावा येतात हे महत्वाचे. धावा येऊ दे कशा हे महत्वाचं नाही. 39 धावा. 39 ऑन स्कोर बोर्ड. 3 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. शिवरुद्र फायटर्स धामवडे वर्सेस श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहरे पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळते. खुलबट टप्प्याचा चेंडू आहे. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. 40 आकड्यावर जाऊन पोहोचते. शेवटचे 2 बॉल आहेत आणि 2 बॉलमध्ये जर 2 मोठे हिट आले तर नक्कीच 50 पर्यंत मजल मारेल. स्ट्रायकेंडवर सचिन पाहायला मिळते. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. इथे फटका फसलाय. टॉप एज लागलाय. विकेट कीपर त्या खाली जाईल. कॅच होईल ड्रॉप. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. आणि काय घडलंय, स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न करत असताना मात्र फलंदाज बाद होईल. आणि अशा तऱ्हेने 7वा विकेटचा पतन होत असताना 7 गडी बाद टीमची धावसंख्या 41 आकड्यावर. 41 धावा दाखल करायला लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. यावेळेस फटका हवेत आहे. मिड ऑफ रिजनचा क्षेत्ररक्षक आहे. 1 हँडेड कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता.
पहिली धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण करत असताना 2 धावांना आता तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होतोय. 8वा गडी गारद होतोय. शेवटच्या बॉलवर येतील 2 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 43 या आकड्यावर आणि 44 धावांचं टार्गेट उभं केलंय. बॅटिंग करत असताना श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट्स मोहरे टीम कडून प्रथम बॅटिंग करत असताना. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी फुपेरे टीम वर्सेस अंतरी खुर्द या टीमने रेडी राहायचं आहे. टॉस केला जाईल आणि मायक्रोफोनवर केला जाईल बदल. ऐकूया निखिल ठोंबरे यांच्या वाणीतून नेक्स्ट इनिंगची कहाणी. धन्यवाद. चला बाळकृष्ण पाटील टॉस केला जाईल. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला आदरणीय विकास अण्णा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. आपण मॅच पाहू शकाल. समृद्धी वॉरियर्स फुपेरी वर्सेस श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द हा संघ देखील आहेत. बाळकृष्ण पाटील आमच्या सोबत देखील जॉईन होतील आणि विकास पाटील अण्णा यांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 हा भव्य दिव्य सोहळा आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील तिसरी लढत आपल्याला पाहायला मिळेल. समृद्धी वॉरियर्स फुपेरे वर्सेस श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द. चला अगदी टॉस दाखवायला फार आनंद वाटेल की जे जुना 1 रुपयाचा कॉइन होतं ते भला मोठ्या स्वरूपात पाहायला मिळते. हेड अँड टेल स्क्रीनवर पाहू शकाल आणि कॉल करायचं. हेड अँड टेल कॉल करतील. बाळकृष्ण पाटील कॉल करतील. टेल इज कॉल अँड टेल इज कॉल आणि टेल आलाय. चला समृद्धी वॉरियर्स टीम तुम्ही टॉस जिंकलाय. काय निर्णय असेल? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. काय कालचा दिवस कसा राहिला आणि काय सांगाल कालच्या दिवसाबद्दल? नक्कीच काल आम्ही 2 मॅच खेळलो, दोन्ही हरलोय. आज आम्हाला दोन्ही मॅच जिंकणं अनिवार्य आहे. आम्ही नक्कीच त्याचा प्रयत्न करू. आयोजनाबद्दल बोलायचं तर सर्वच जे पदाधिकारी आहेत, टीम आहे, मी त्यामध्ये एक आहे, प्रत्येकानेच आपले 100% देऊन हे 3 दिवस चांगल्या पद्धतीने कसे खेळाडूंना चांगलं व्यासपीठ मिळवून देता येईल याचा नक्कीच आम्ही प्रयत्न केलेला आहे. सर्व खेळाडूंनी आम्हाला त्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे. अशी सर्वांची साथ राहो हीच इच्छा. थँक्यू व्हेरी मच. काय म्हणाल अंतरी खुर्द टीम कॅप्टन, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? साहजिकच क्षेत्ररक्षण घेतलं असतं मी. कालचा दिवस कसा राहिला आणि काय सांगाल आपल्या टीमच्या परफॉर्मन्स बद्दल? कालचा दिवस छान झाला. एकच मॅच झाली काल आमची, पण फर्स्ट मॅच विन झालोय. आज सेकंड मॅच आहे. आम्ही चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करू. ही स्पर्धा जर पाहिली तर स्पेशल आहे प्रत्येक खेळाडूंसाठी. ॲज अ कॅप्टन म्हणून, ॲज अ प्लेअर म्हणून काय सांगाल या स्पर्धेबद्दल? तुमच्यासाठी किती महत्त्वाची स्पर्धा आहे ही? माझ्यासाठी म्हणण्यापेक्षा ही नवीन जी यंगस्टर मुलं आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी स्पर्धा आहे. त्यांनी यामध्ये चांगलं लक्ष करून बाबा गेम चांगला करून आपलं नाव करावं एवढीच माझी अपेक्षा आहे. विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू आणि दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच अण्णा. आणि टॉस नुकताच झालाय आणि आपण पाहू शकाल टीम समृद्धी वॉरियर्स पुपेरी टीम कॅप्टनने टॉस जिंकलाय बाळकृष्ण पाटील यांनी आणि निर्णय घेतला की मी फिल्डिंग करू, कारण की त्यांच्या टीमसाठी फार महत्त्वाची मॅच आहे. 2 सामने काल गमावलेत, त्यामुळेच हा संघ पुपेरी टीमसाठी फार महत्त्वाचा आहे. पण अंतरी टीम, ज्या टीमने कालचा दिवस अगदी पहिला सामना खेळला आणि पहिला सामना जिंकला, त्यामुळेच या टीमचं कॉन्फिडन्स हाय लेवलचा असेल. बघूया या मॅचमध्ये काय होते. तोपर्यंत जाऊया नेक्स्ट मॅचमध्ये. कॉमेंट्री बॉक्समध्ये केला जाईल बदल. निखिल ठोंबरे एक युवा आवाज आपल्या समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये येतील. ऐकूया त्यांच्याच वाणीतून या मॅचची कहाणी. धन्यवाद. धन्यवाद विघ्नेश मडवी सर, धन्यवाद उमेश म्हात्रे सर, धन्यवाद रुपेश पाटील सर. सर्वांचं सहर्ष स्वागत आहे स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग या क्रीडा स्पर्धेमध्ये. या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरा सामना विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहरे आणि शिवरुद्र फायटर्स धामवडे या 2 टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो. अजित आणि राजू
ही सलामीची जोडी लेटकट खेळले, तिथे गलीमध्ये क्षेत्ररक्षक येतील, बॉल कव्हर करतील. लक्ष जर आपण पाहिलं 30 बॉलमध्ये धावा ज्या मात्र आपल्याला 44 बनवायच्यात. कालच्या दिवसामध्ये आपण विचार केला अजित चिंचोळकर ज्याच्या पॅटमधून एक अर्धशतक आलं. 17 बॉलमध्ये 56 धावांची विस्फोटक इनिंग त्याने खेळली होती. अक्षय सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवर, समोर अजित. इथे टाकलेला बॉल, वॉट अ शॉट, अप्रतिम, दर्जेदार, लाजबाब, रुबाबदार फटका, चेंडू सीमा पार, SW MPL चौकार. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला टेलिव्हिजन स्क्रीनवर ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून हा फटका आपण पाहिला. लाजबाब, या फटक्यांसाठी प्रसिद्ध खेळाडू, कालच्या दिवसामध्ये त्याने प्रभावित केलं होतं. त्याची फलंदाजी मनमोहक. इथे लेटकट खेळले, तिथे क्षेत्ररक्षक येतील, क्षेत्ररक्षण सुंदर होत आहे. तोपर्यंत संधी होती एक सिंगल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय स्वप्नील पाटील सर यांना आणि त्यांचे साथ देत असताना सचिन सावंत, अक्षय मिरकुटे, ही पंचांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. एक दर्जेदार आयोजन, अप्रतिम स्कोरिंग. या स्पर्धेमध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आयुष पाटील, त्यांना आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये काय घडलंय त्याचे अपडेट परिपूर्ण ते देत आहेत, त्यांचंही कौतुक व्हायला पाहिजे. लक्ष तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू, सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल या बॉलवर आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या शिवरुद्र धामवडे जाऊन पोहोचेल 7 या धावसंख्येवर. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं धामवडे संघाचे संघमालक आहेत विकासजी मोहिते आणि संजयजी शिडगे यांच्या मालकीचा संघ. दुसऱ्या बाजूला विकासअण्णा पाटील यांच्या मालकीचा संघ जिंकावा लागेल. प्रीमियर लीगमध्ये एका संघाला 4-4 मॅचेस आहेत. त्यामध्ये तुम्ही कशा प्रकारची कामगिरी करतायत यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून राहतील. 2 असोसिएशन एकत्रित आलेत आणि त्यांनी हा महासंग्राम इथे भरवला. गोलंदाज तयार आहेत. इथे सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. अजित नावामध्ये जीत आहे आणि त्याच्या पाठमधून चेंडू सीमा पार. अजून एक येतोय, दमदार चौकार. ब्रिलियंट टायमिंग. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 11 धावा धावपलकावर. चांगली सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. स्वराज्य बत्ती शिराळा क्रिकेट असोसिएशन आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन यांचं हे दमदार आयोजन दुसऱ्या दिवसामध्ये आपण पाहताय. दुसरा सामना, ऐतिहासिक मैदान आहे, त्या मैदानावर भरलेली ही क्रीडा स्पर्धा तुम्ही अनुभवतायत. कालच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं 5 विकेट प्लस मेडन विजयदादा यांच्या नावावर हा रेकॉर्ड आपण पाहिला. तदनंतर महेशने देखील एक विकेट हॅट्रिक कालच्या दिवसामध्ये. मयूर पन्हाळकर ज्याच्या पाठमधून पहिलं अर्धशतक. महेश पवार पहिलं निर्धाव षटक, 2 विकेट त्याच्याही नावावर. महादेव विकेट हॅट्रिक पाहायला मिळाली. अजित चिंचोळकर यांच्या पाठमधून दुसरं अर्धशतक आणि राम उंडाळकर ज्याने 5 बॉलमध्ये 5 षटकार खेळत काल प्रत्येकाचीच मनं जिंकलेली आहेत. 11 धावा धावपलकावर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. शेवटचे 24 चेंडू जे मात्र अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार आहेत. गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये हर्ष आलेत. पहिलाच बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत, डाऊन दी बॉल, फिल्डर कन्फ्युजन. खूप मोठी चुकी घडताना आपल्याला पाहायला मिळाली. मैदानामध्ये राजू सारखा एक मातब्बर फलंदाज आहे, त्याला मिळालेलं हे जीवनदान. ऑलरेडी अकाउंटमध्ये बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे आणि तो सेव्ह जर तुम्हाला करायचा असेल तर या विकेट घ्याव्याच लागतील. एक धाव आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावपलकावर पोहोचेल 12. 23 चेंडू 32 धावांची आवश्यकता. शिवरुद्र फायटर्स धामवडे या टीमला 2 पैकी 2 सामने काल त्या संघाने जिंकलेत. काय खेळ राहिला या संघाचा. इथे टाकलेला चेंडू कव्हरला, डीप अक्षरा कव्हरला, क्षेत्ररक्षक नाहीये, त्याचा घेतलाय फायदा. हा क्लास आहे अजित चिंचोळकरचा आणि त्याने दाखवला हा दमदार फटका. 4 धावा. ब्रिलियंट टायमिंग. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका. ॲक्शन रिप्ले. फुल टॉस. कव्हरला चेंडू. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये, खाली क्षेत्र निवडलं. P2 पॉवर प्ले
मैदानामध्ये चालू आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा अजित घेतोय. पहिल्या मॅचमध्ये स्ट्रगल केलं अजितने, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये अर्धशतक आलंय आणि याही मॅचमध्ये दमदार सुरुवात हर्षच्या विरोधामध्ये आक्रमण करतोय. इथे टाकलेला बॉल हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न सरळ हातामध्ये, चांगला झेल पकडला अजित यांचा खेळ समाप्त. ऍक्शन रिप्ले, हर्ष याचा परफेक्ट यॉर्कर हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु तो सरळ हातामध्ये लँड झाला. विकेट आली, चांगला झेल इथे संपादित केला सोमनाथ या खेळाडूने. शिवरुद्र धामवडे संघाला पहिला धक्का. बॅटर मैदानामध्ये आता दाखल होतील. इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर उत्तम आलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा पाठलाग करत असताना सेन्सिबल क्रिकेट खेळणं देखील फार गरजेचं राहील. मैदानामध्ये पहिल्या ओव्हरमध्ये धावा येताना पाहायला मिळाला. याही ओव्हरची सुरुवात चांगली झाली, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा, तो तिथे परिपूर्ण फसला आणि विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाले. न्यू बॅटर मैदानामध्ये उत्तम आलेत. दुसऱ्या बाजूला राजू आहेत. राजूच्या खांद्यावर खूप मोठी जिम्मेदारी आहे. पहिल्या मॅचमध्ये भरपूर चांगली बॅटिंग राजूने केली होती. दुसऱ्या मॅचमध्ये राजूची गोलंदाजी बहारदार राहिली. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे या टीमचा, परंतु मैदानामध्ये कमबॅक करावा लागेल. श्री विकासांना पाटील स्पोर्ट मोहरे या टीमला गोलंदाज तयार आहेत. हर्षचा हा चेंडू लाजबाब, अचूकता दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगलीच गोलंदाजी सध्याच्या घडीला हर्ष या खेळाडूकडून होताना पाहायला मिळते. 16 धावा आहेत धावफलकावर. पाठलाग जर आपण पाहिला 44चा करायचा आहे, 16 बनवल्यात, 28 अजूनही बनवायच्यात. शेवटचे 20 चेंडू आहेत, 20 चेंडू 28 धावा. विजय प्रस्थापित करावा लागेल. कोणता संघ जिंकणार? दुसरा दिवस आहे, दुसऱ्या दिवसातील हा दुसरा सामना मैदानाच्या आत. अजून एक चांगला चेंडू. हर्ष याची गोलंदाजी. पहिल्या दोन चेंडूंवर 5 धावा खर्चल्यानंतर तदनंतरचे 3 चेंडू त्यामध्ये विकेटही आली आहे आणि कोणत्याही प्रकारची धाव खर्च केलेले नाही आहे. सामनाला मित्रांनो 19 चेंडू 28 धावा. एका बाजूला संघ श्री विकासांना पाटील स्पोर्ट मोहरे आणि त्यांच्या विरुद्ध शिवरुद्र फायटर्स दामवडे चेस करत असताना अजून एक चांगला चेंडू. तितका चांगला फटका. काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक येतील. एक धाव आली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एक धाव, 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 8.50 ची सरासरी. धावफलकावर धावा आहेत 17. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 18. 9 ची सरासरी 27 धावा ज्या मात्र अजूनही बनवायच्यात. यस, या दरम्यान आपण स्वागत करूयात शाहवाडी तालुक्यातील एक युवा उद्योजक संदीपजी घोलप साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्वराज्य वारणा मोरणा प्रीमियर लीग 2025 मध्ये मनोजच्या अंतकरणापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच आपण व्यासपीठावर पाहू शकता स्वानंदजी नेर्लेकर यांचं देखील आगमन झालं. त्याचबरोबर विकासांना हे देखील आपल्यासोबत जोडलेत. आपल्या संघाची मॅच पाहताना पाहायला मिळत आहेत. यस, आपण पाहू शकतात विशालजी पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जाईल व्यासपीठावर. क्रिकेट प्रेमी काय असतं ना याचं उत्तम उदाहरण आणि चेतन पाटील यांची खंबीर साथ म्हणून त्यांची ओळख विशालजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी व्यासपीठावर केला जातो यथोचित सन्मान. यस, संदीपजी हासकट सर आपल्याला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते विकासजी पाटील सरांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. व्यासपीठावर आपण पाहू शकता 2 दिवसामध्ये काल पहिला दिवसामध्ये देखील टेम्परेचर हाय होतं, तरी देखील अनेक प्रेक्षकांची मांदियाळी मान्यवरांची मांदियाळी आपण व्यासपीठावर पाहू शकत होता. आणि आज देखील आपण व्यासपीठावर पाहणार आहोत व पाहुण्यांची रेलचेल. त्याचबरोबर सन्माननीय युवराजदादा जाधव यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला. तर मी चेतनजी पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. यस, बोलूयात कॉम्बॉक्सकडे जिथे ठोंबरे सर निखिलजी ठोंबरे सर आपल्या समवेत जोडलेत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू दत्तात्रय दोंडे डी सर. सव्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकावर धावसंख्या 18 आहे. 17 चेंडू 26चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. तुषार अप्रतिम चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस प्लेयर आहे तुषार आणि त्याची कामगिरी देखील जबरदस्त होते.
ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. एस फॉर सागर, एस फॉर संस्कार, एस फॉर समीर, एस फॉर साहिल आणि एस फॉर सक्सेस. एक जबरदस्त लाईव्ह टेलिकास्ट सातत्यानं आपण पाहतो ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार आहेत. इथे टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर. खूप मोठं अपील होतं. लेग बिफोरची शिकार. बडी मछली जाल में. राजू बॅक टू द पवेलियन. मोठा धक्का सध्याच्या घडीला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय टीम शिवरुद्र फायटर्स दामवडेला. तर दुसऱ्या बाजूला श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट मोहरे या टीमला आशेचं किरण दाखवणारी विकेट. कारण राजू महत्वाची विकेट मात्र प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत ऑन स्क्रीन. तदनंतरचं सेलिब्रेशन भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळालं. ऍक्शन रिप्ले सध्याच्या घडीला टेलिव्हिजन स्क्रीनवर. राजू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. परफेक्ट यॉर्कर होता, मिस झाला आणि क्लिअर प्लम आपल्याला पाहायला मिळाला. चेक आपण पाहू शकतात शाहवाडी तालुक्यातील एक युवा उद्योजक संदीपजी घोलप साहेब यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला. तर मी किंगमेकर तानाबाई यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते घोलप साहेबांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान करायचा आहे. एक पहा शाहवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन म्हटलं ना तर आपल्या अगदी उमऱ्याला उमरा लागून असलेलं असोसिएशन. काल जर पाहिलं तर या असोसिएशनचे संस्थापक पैलवान अजितदादा पाटील यांनी उपस्थिती दाखवली होती. आज क्रिकेटवरील प्रेम एक युवा उद्योजक संदीपजी घोलप साहेब आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यानंतर स्वानंदजी नेर्लेकर साहेब शिवशंभू प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष त्यांचा या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला जातोय. मी चेतन पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यथोचित असा सन्मान करायचा आहे. सोनाजी नेर्लेकर हे नाव देखील आपल्या स्वराज्य 32 शिराळा आणि वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनमध्ये अग्रगण्य असं नाव घेतलं जातं. कारण ज्या वेळेस विकासांना मोहरे संघ आपल्याला खेळताना दिसतो ना त्याच वेळेस विकास घोडे पाटील आणि स्वालन नेर्लेकर ही दोन व्यक्तिमत्व त्यांच्या मागे खंबीरपणे साथ देताना पाहायला मिळतात. त्यानंतर शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्माननीय विकासांना घोडे पाटील त्यांचा देखील या ठिकाणी यथोचित असा सन्मान केला. तो चेतन पाटील सर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. काय घडलंय मॅचच्या आतमध्ये आपण ऐकूयात जाणूयात. तिथे जोडले जातील विशालजी ठोंबरे सर. थँक्यू. शेवटचे चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहेत. 14 चेंडू आणि 26 धावा. बॅक टू बॅक 2 बॉलवर लेग बिफोर आलेले आहेत. इथे विकेट हॅट्रिकची संधी आहे. गोलंदाजी मार्कवर तुषारला आपण पाहतोय जो आहे अतिशय हुशार. त्याचं नाव तुषार. बॅटिंग करत असताना लगातार 3 चौकार त्याने खेळलेले आहेत. आता गोलंदाजी करत असताना लगातार 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक संपादित करतोय का ते आपल्याला पाहायचं आहे. 14 चेंडू 26 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार आहेत. तुषार इथे टाकलेला हा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक थोडेसे दूरवरती. एक सिंगल आली. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल. दुसऱ्या धावेचा झालाय प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट होतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती आता 20 या धावसंख्येवर. 13 चेंडू 24 धावांचं समीकरण. पहिल्या षटकाचा विचार केला तिथे धावा येताना पाहायला मिळाल्या. दुसऱ्या षटकात विकेट आल्यात. तिसऱ्याही षटकामध्ये विकेट येताना पाहायला मिळाल्यात. तुषारने जबरदस्त गोलंदाजी जी मात्र केलेली आहे. कामगिरी कशा प्रकारे होती. स्ट्रायकर एनवर फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. गणेश अजून एक चांगला चेंडू. खूप मोठा अपील आहे पंचांकडे. उत्साह जास्त आणि ते फलंदाज बाद. खूप मोठा उत्साह होता. आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि ते सफलता प्राप्त झाली आहे. तुषार या गोलंदाजाला काय गोलंदाजी केली तुषारने. जबरदस्त. 3 धावा आणि 3 विकेट. खास करून ऑन स्क्रीन आपण पाहतायत सबसे कातिल चेतन पाटील. चर्चा आहे या नावाची आणि सध्याच्या घडीला ऑन स्क्रीन आपण त्यांना पाहतायत. चेतन पाटील यांना भरपूर मेहनत नेहमीच करताना ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सध्याच्या घडीला
ही स्पर्धा भरवत असताना मोलाचं योगदान आहे सबसे कातील चेतन पाटील ऑन स्क्रीन. चेहऱ्यावर जो गॉगल आहे खूप इम्प्रेस करतोय, टोपी आहे आणि आज ही चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू 24 धावांचं समीकरण. 2 विंडो मध्ये ही क्रीडा स्पर्धा दाखवली जाते. ओमसाई MTC लाईव्हचं विशेष कौतुक. 12 चेंडू आणि 24 धावांचं आव्हान आहे. त्या आव्हानाचा पाठलाग मैदानामध्ये कशा प्रकारे केलं जाईल ते आपल्याला पाहायचं. आमच्या समोर TD आहेत. TD कालच्या दिवसाचा आपण विचार केला, कालच्या दिवसामध्ये अनेक सामने वन साइड होताना पाहायला मिळाले, परंतु आजचा दिवस जर आपण पाहिला, पहिला सामना अतिशय सुंदर झाला. जरी 5 षटकांमध्ये 44 बनवायचे असतील, 3 षटकांमध्ये फक्त 20 धावा आल्या, 4 विकेट गेलेल्या आहेत, 12 चेंडू आहेत, 24 धावा. कसा वाटतोय सामना या मैदानावर? सर म्हटलं ना तर पाहिलं गेलं तर क्रिकेट हे प्रत्येक दिवशी सारखं खेळलं जातं असं नाही. कधी तुझी कधी माझी खेळपट्टीचं कधी वर्णन करता येतं, कधी खेळ बदलू शकतो. 1 चेंडू 6 धावा नगणं म्हणजे क्रिकेट, 1 चेंडू 1 धाव न नगणं म्हणजे क्रिकेट. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं ना तर दुसरा सामना असा झाला होता की 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज होती आणि त्यावेळेस चौकार मारून ती मॅच मात्र जिंकवली होती. आज देखील खेळपट्टी तापली आहे, उन्हाचा पारा चढलाय. काय घडतंय मॅचमध्ये आता तर पाहिलं ना 12 चेंडू 24 म्हणजे ही क्रिकेटपट्टी चेसिंगसाठी ओळखली जाते, जाणली जाते. आता बघूयात समोरील टीम काय करते. गोलंदाजीचा भरणा देखील सुरेखरित्या आपण जर पाहिलं तर विकासांना मोहरे पाटील या संघाचा आहे. काय घडतंय? क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अनिश्चिततेचा खेळ आहे सर. शेवटचे 12 चेंडू 24 धावा. सर्वात महत्त्वाचं षटक. ज्या वेळेस तुम्ही 5 ओव्हरची मॅच पाहताय त्यावेळेस 4थं षटक अतिशय महत्त्वाचं राहील आणि या षटकामध्ये गोलंदाजी कशा प्रकारे केली जाते ते आपल्याला पाहायचं. षटक क्रमांक 4 मध्ये अक्षय आलेत. 12 चेंडू 24 धावा. आस्किंग रन रेट आता 12चा आहे. इथे गोलंदाजी कशा प्रकारे होईल? इथे डॉट बॉल पूर्णपणे वर्चस्व गाजवतील श्री विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरेचं. येणारे चौकार, येणारे षटकार शिवरुद्र फायटर्स दामवडेला विजयाच्या दिशेने घेऊन जातील. काय घडते ते पाहायचं आपल्याला. 12 चेंडू 24 धावा. इथे टाकलेला बॉल फटका सुंदर आहे. तिथे क्षेत्ररक्षक येतील बॉलवर. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आहे. 2 धावा पहिल्या चेंडूवर येताना पाहायला मिळत आहेत. समीकरण आहे 11 चेंडू 22 धावा. या प्रकारचं क्रिकेट. इथे क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा वापर देखील करणं फार गरजेचं आहे. इथे पहिल्या चेंडूवर 2 आल्यात. 11 चेंडू 22चं समीकरण आहे DD सर. 11 चेंडू 22 धावा नथिंग आहेत सर. कारण हे चेसिंगसाठी ओळखलं जाणारं ग्राउंड आहे. तुम्हाला वारंवार सांगण्यात येत आहे. कारण याच खेळपट्टीवर जर पाहिलं ना 17 चेंडू 73 धावा देखील आपण होताना पाहिल्या होत्या. आणि ही खेळपट्टी म्हटलं ना तर हे ग्राउंड जर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हणून या ग्राउंडला ओळखलं जातं. या क्रिकेटपट्टीची ओळख आपण पाहू शकता. क्रिकेटची पंढरी भूमिपुत्र मैदान ओळखलं जातं. आणि ज्या प्रकारे क्रिकेटमध्ये IPLमध्ये 20व्यापेक्षा 19व्या ओव्हरला जेवढं महत्त्व असतं ना तशीच काहीतरी 5 ओव्हरच्या षटकांमध्ये 4थं षटक महत्त्वाचं असतं. आणि 4थं षटक घेऊन आलाय कोण तर अक्षय. आणि मग सुरेख अशी गोलंदाजी देखील करताना पाहायला मिळतोय सर. सिंगल आली आहे, सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर वाढेल. एका धावेच्या मदतीने 23 धावा. 4 फलंदाज बाद आहेत. शिवरुद्र दामवडे संघ पाठला करतोय. दुसऱ्या बाजूला श्री विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरे हा संघ 10 चेंडू 21 धावा. हे षटक फार महत्त्वाचं आहे. शेवटच्या गोलंदाजासाठी कितपत धावा ठेवल्या जात आहेत ते आपल्याला पाहायचं. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज आपण पाहतोय सध्याच्या घडीला राम आणि रामच्या जोडीला उत्तम. त्यांची कामगिरी कशा प्रकारे होती ते आपल्याला पाहायचं. 10 चेंडू 21 धावांचं समीकरण. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अक्षय तयार. अक्षयचा बॉल बॅटचे ज्येष्ठांवर जाऊन आदळतोय. अजून एक विकेट आली. अजून एक धक्का इथे देत असताना अक्षय. तदनंतर पाहायला मिळालं सेलिब्रेशन. येते विकेट. मॅच मध्ये कमबॅक करत असताना टीम श्री विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरे. सर पाहिलेत ना तर क्रिकेटमध्ये तर सेलिब्रेशन झालंच, मात्र आपल्या जवळ जो 12th मॅन देखील बसलाय ना त्याचं सेलिब्रेशन पहा. क्रिकेटमध्ये 12th मॅनची भूमिका सर्वात महत्त्वाची असते आणि 12th मॅनची भूमिका आज जर पाहिलं ना तर सुरेखरित्या बजावताना आपल्याला तंतोतंत माहिती देताना यावेळी पाहायला मिळते. मात्र रामकडे ती क्षमता होती, ताकद होती, मॅच आपल्या बाजूने वळवायची ताकद होती. आता मात्र राम परतलाय. नॉन स्ट्रायकिंगला उत्तम मात्र उभा आहे. आता काय होतंय पाहावं लागेल. अक्षय मोहिते न्यू बॅटर मैदानामध्ये. अक्षय वर्सेस अक्षय. सामना रंगेल. 9 चेंडू 21 वर सामना आला. 44 धावा झाल्यानंतर अनेक जणांना असं वाटलं होतं की सामना एकतर्फी होईल, परंतु काय गोलंदाजी केली आहे. जबरदस्त गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यामध्ये अक्षय
ज्याचं पहिलं षटक थोडंसं महागडं होतं. 11 धावा हर्ष पवार आले, त्यांनी 6 धावा खर्च केले, 1 विकेट मिळवली. प्लॅटफॉर्म तयार केला तुषारसाठी, तुषार आले ज्यांनी 3 विकेट घेत 3च धावा खर्च केला आणि अक्षयने आता 3 धावा देत 1 विकेट घेतली. अक्षय तयार, अक्षयचा बॉल, अक्षयसाठी बिगिट करण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक येतील, एक सिंगल आली आहे. सामनाला मित्रांनो 8 चेंडू आणि 20 वर डीडी. जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडू 20 धावा आहेत. या मैदानावर कालच्या दिवसामध्ये आपण 8 सामने पाहिले, ज्यामध्ये 5 चेस झालेत आणि 5 डिपेंड झालेले आहेत. काय वाटतं या मॅच बद्दल? 8 चेंडू 20 धावांचं समीकरण आहे. व्हॉट अ मॅच सर. जर पाहिलं ना, या चेंडूवर सर्व मॅच आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला ना तर मॅचमध्ये कुठेतरी कमबॅक करेल शिवरुद्र फायटर्स. मात्र डॉट आला, विकेट आली तर कमबॅक करेल विकासांना मोहरे स्पोर्ट्स. इथे टाकलेला हा चेंडू लाजबाब गोलंदाजी अक्षयची आपल्याला पाहायला मिळते या षटकामध्ये. या अगोदरच्या षटकामध्ये आपण तुषारला पाहिलं, ज्याने तिथे 3 विकेट मिळवल्या. या षटकामध्ये षटकार चौकार आतापर्यंत खेळून दिलेलं नाही आहेत. चेंडू आतापर्यंत टाकलेले आहेत ते 5. गोलंदाजी अतिशय जबरदस्त, धावा खर्च केल्यात 5, 1 विकेट मिळवली. 7 चेंडू सामनाला 19 वर. सर्वात महत्वाचा चेंडू या मॅच मधील. गोलंदाजी मार्कवर अक्षय. अक्षयने आतापर्यंत पूर्णपणे चांगली गोलंदाजी केली आहे, बांधून ठेवलंय. खास करून फलंदाजांच्या पायामध्ये अक्षरशः बेड्या ठोकलेल्या आहेत. परंतु हा चेंडू, या बॉलवर एक मोठा फटका येईल का ते आपल्याला पाहायचं आहे. स्ट्रायकर एंडवर फलंदाज सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतील. अक्षय मोहिते, त्याची फलंदाजी फार महत्वाची. हा चेंडू अतिशय महत्वाचा. गोलंदाज तयार. इथे टाकलेला हा चेंडू बिगिट केलाय, डाऊन दी बॉल फिल्डर, विकेट येते. त्यानंतर सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरे टीम मध्ये आनंद. फलंदाज अजून एक बाद. शेवटचे 6 चेंडू डीडी सर. सामनाला 19 वर. मॅच अजूनपर्यंत सांगू शकत नाही सर, कारण 6 चेंडू आणि 19 धावा म्हणजे 3 मोठे फटके विजय जाईल शिवरुद्र फायटर्स संघाकडे. मात्र एखादा डॉट डिलिव्हरी, एखाद दुसरा डॉट डिलिव्हरी मॅच कमबॅक करून देईल विकासांना स्पोर्ट्स मोहरे या संघाला. कारण क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी या बाजूला तराजू झुकतो तर कधी त्या बाजूला तराजू झुकताना आपल्याला पाहायला मिळतो. मॅचमध्ये काय रंगत येईल, कारण आता उत्तम स्ट्राईकला असेल आणि उत्तमकडे ती क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे की चौकार षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून देण्याची. मात्र आपल्या भात्यातून कोणता गोलंदाज बाहेर काढतील चर्चासत्र तर सुरू आहे. काय घडतंय काय बिघडतंय. येणारे 6 चेंडू आणि 19 धाव्यांची गरज सर. उत्तम आणि महेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कुणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल, कुणाच्या हातामध्ये भवितव्य. श्री विकास अण्णा पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरेचं ते आपल्याला पाहायचं आहे. संघमालक आहेत विकास अण्णा पाटील. दुसऱ्या बाजूला शिवरुद्र फायटर्स दामवडे. संघमालक आहेत विकासदादा मोहिते, संजय शेठ शेडगे यांच्या मालकीचा संघ. कोण जिंकणार आणि या शेवटच्या षटकामध्ये कुणाच्या हातामध्ये जिम्मेदारी दिली जाते ते आपल्याला पाहायचं. अजित आलेत गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकामध्ये. 6 चेंडू 19 धावा. इथे तुम्हाला 3 चौकार 1 षटकार सामना जिंकून देईल. इथे तुम्हाला 2 डॉट बॉल मॅचमध्ये पूर्णपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं वर्चस्व गाजून देईल. काय घडतंय ते पाहायचंय. 6 चेंडू 19 धावा. लहरों से डर कर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों के कभी हार नहीं होती. सर्वात महत्वाचं काय, गोलंदाजी करणारी टीम ज्यांनी आतापर्यंत विकेट मिळवल्यात 6, त्यामुळे त्यांचा दबदबा निर्माण होऊ शकतो. परंतु मैदानामध्ये मॅच विनर खेळाडू उत्तम आहे. स्ट्रायकर एंडवर हे विसरून चालता येणार नाही. गोलंदाजी मार्कवर तयार आहे अजित. इथे विकेट आहे, चेंडू हवेत, डाऊन दी बॉल फिल्डर. झेल झाला 7वा धक्का सध्याच्या घडीला शिवरुद्र दामवडे टीमला. जो संघ 2 पैकी 2 सामने जिंकलाय परंतु तिसऱ्या सामन्यात स्ट्रगल करतोय. 1 मोर विकेट डाऊन. यस सर. आता जर पाहिलं ना तर अजून देखील एक स्ट्रायकर बॅट्समन अंकुश जाधव, ज्याने जर पाहिलं ना तर आपल्या धामवडे गावासाठी अनेक वर्ष क्रिकेटचं अस्तित्व टिकवून ठेवलेला असा खेळाडू अंकुश जाधव आता मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला जर पाहिलं ना तर महेश भोसले ह्याच्याकडे देखील ती कॅपॅसिटी आहे. ऑलराऊंडर परफॉर्मर म्हणून या टीममध्ये त्याची वर्णी लागली आहे. काल जर त्याची बॉलिंग जर पाहिलीत तर विकेट हॅट्रिक, पहिली हॅट्रिक कोणी मिळवली असेल, दुसरी हॅट्रिक महेश भोसले याच्या नावावर होती सर. आज गोलंदाजीमध्ये तर चमक दाखवली, आता फलंदाजीमध्ये चमक दाखवावी लागेल महेशला. मात्र समोर जर पाहिलं ना SS पाडळी या संघाचा फिरकीचा जादूगार म्हणून ज्याची ओळख आहे असा अजित पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 5 चेंडू आहेत. 5 चेंडूंमध्ये 19 धावा. काय कामगिरी केली आहे
विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरे या टीमने जबरदस्त इथे आडव्या बॅटनं फटका दमदार आहे. क्षेत्ररक्षकाकडून झालेली सर्वात मोठी चुकी आहे आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. एक टप्पा खात चेंडू सीमा पार. सामनाला मित्रांनो 4 चेंडू आणि 15 धावा. हा कॅच भरपूर महत्वाचा होता. डीडी सर कॅच सुटला तर सुटला आणि तदनंतर चौकार आला. सामनाला 4 चेंडू 15. जखमेवर कुठेतरी मीठ चोळल्यासारखं झालं. आधीच कर्जबाजारी त्यात उसना शेजारी कुठेतरी असं वर्तन पाहायला मिळालं. कॅच सोडली की मॅच सोडली म्हणावी लागेल सर या खेळाडूने, कारण मॅच होती कुठे, आता मॅच आली कुठे आणि कॅच सोडला तर सोडला कुणाचा सोडला. नवीन बॅटर अंकुश जाधव, एक स्ट्रायकर फलंदाज म्हणून ओळख आहे त्याची. रिव्हर्स पहा, स्टान्स बदललाय, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न नाहीये. स्वतःवर विश्वास महेश भोसलेने दाखवलाय. 3 चेंडू आहेत, 3 बॉलमध्ये धावा बनवायच्या 14. इथे 2 चौकार 1 षटकार सामना जिंकून देईल, परंतु इथे एक डॉट बॉल श्री विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरेला हा सामना जिंकून देईल. काय घडतंय ते आपल्याला पाहायचं आहे. महत्वाची लढत आहे, महत्वाचा चेंडू. 3 चेंडू 14 धावा. स्ट्रायकरवर महेश. इथे राखलेला हा चेंडू सुंदररित्या जो मात्र हाताळलाय तिथे येतील क्षेत्ररक्षक. अजूनही मॅच ऑन आहे. जर 2 बॉलमध्ये 2 षटकार खेळले तर सामना बरोबरीत सुटेल. एक गुण इथे मिळू शकेल. काय घडतंय ते पाहायचं आपल्याला. 2 चेंडू 13 धावा. कोणताही अवांतर चेंडू जर टाकला नाही तर इथे 1 पॉइंट तरी मिळू शकेल विकासांना पाटील स्पोर्ट फाउंडेशन मोहरेला, परंतु एक डॉट बॉल. वर्चस्व गाजवल्या मॅचवर. इथे टाकलेला चेंडू आणि पंचांच्या बाजूने वळतात, म्हणजे मॅच मध्ये ट्विस्ट आलाय. शेवटचे 2 चेंडू आणि 2 बॉलमध्ये धावा बनवायच्यात अजूनही 12. 2 चेंडू 12 धावा. 2 चेंडू 13 लागत असताना डीडी सर हा अवांतर चेंडू आलाय. मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय दामोडे टीमला. मॅच ऑन आहे सर. पुढे येऊन सरसावून मारण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज देखील तितका चतुर चालाक आहे. का मी एवढ्या वर्ष माझ्या संघाचं अस्तित्व टिकवून ठेवलं आणि का मला स्लॉट षटक, हाणामारीचं षटक, फायनल षटक 19 धावा डिपेंड करण्यासाठी संघाने माझ्यावर का विश्वास दाखवला, याचं उत्तम उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दाखवताना SS पाटील स्पोर्ट्सचा ब्रँड अजित पाटील आपल्याला दाखवतोय. आडव्या बॅटनं फटका खेळलाय. तिथे येतील क्षेत्ररक्षक. एक सिंगल